शाळेत नाही, मी हे व्यायाम शाळेत शिकलो. जिमला मराठीमध्ये व्यायाम शाळा म्हणतात हे जर मला कोणी आधी सांगितलं असतं ना, कदाचित मी कधी जिमला गेलोच नसतो. शाळा या शब्दाचीच मला ॲलर्जी. तर माझ्या आयुष्यातला व्यायाम शाळेचा पहिला अनुभव हा 10वी नंतर आला. व्यायाम का करावा? आपल्या शरीरावर किती प्रकारचे मसल्स असतात ना ह्याची कल्पना, किंवा किती आणि कशी मेहनत असते ना ह्याचं पण काही ज्ञान. असा मी आपल्याला ना बॉडी बनवायची आहे इतक्या एका वाक्यावर जिमला गेलो होतो. कारण शाळेत किंवा घरी फिटनेस ही एक न ऐकलेली गोष्ट होती. लहानपणी जे काही सिनेमे आणि त्यामधले बॉडी असलेले हिरो बघण्यात आले, त्यावरून आपल्याला पण बॉडी बनवायची चा जन्म झाला होता. बॉडी बिल्डिंग आणि सिनेमे म्हणलं की कोणाचं नाव येतं डोक्यात? बरोबर, अर्नॉल्ड शिवाजीनगर, सॉरी अर्नॉल्ड श्वार्झनेगर. तर माझ्या एका मित्रासोबत मी जिममध्ये गेलो. तिथे माझी जिमच्या सरांची ओळख झाली. हे सर म्हणजे धिप्पाड, उंच, कुठला पण शर्ट द्या यांच्या अंगात फिटच होणार अशी यांची बॉडी होती. बरेच कप त्यांनी जिंकलेले होते. त्यांचे फोटो ऑफिसमध्ये लावलेले होते. आम्ही दोघे त्यांना भेटलो. आम्ही दोघे दिसायला कसे होतो हे जर सांगावं तर माझा मित्र होता लुकडा आणि मी होतो जाड. जाड्या रड्या माहिती असतील ना, ते डोळ्यासमोर आणा. तसेच आम्ही दिसायचो. सरांनी त्यांच्या बॉडीप्रमाणे असलेल्या जोरदार आवाजात एक हाक मारली, कृष्णा. आणि मधून एक बऱ्यापैकी फिटनेस असलेला ट्रॅकसूट घातलेला एक मुलगा पळत आला. येस सर. अरे हे नवीन ॲडमिशनसाठी आलेले आहेत, यांना जिम टूर दे. आता हा कृष्णा आम्हाला जिम टूर देऊ लागला होता. इथे आम्हाला चेस्ट, शोल्डर, बॅक ह्या सगळ्यासाठी व्यायाम आणि त्याच्यासाठीचे वेगवेगळे मशीन्स असतात, व्यायाम असतात, हे पाहूनच नवीन वाटत होतं. जिम आवडण्या न आवडण्याचा प्रश्नच नव्हता, कारण कधी पाहिलेलंच नव्हतं. मग आम्ही ॲडमिशन फॉर्म भरला आणि उद्यापासून जिमला जाण्यासाठी बूट, बॅग, पाण्याची बाटली सगळं विकत आणून तयार झालो. पहिल्या दिवशी जेव्हा मी जिममध्ये पाय ठेवला, मी तिथे वेगवेगळे कॅरेक्टर्स पाहिले. आता मी आहे स्वच्छंदी लेखक, मला विनोदी लिहिण्यासाठी वेगवेगळे कॅरेक्टर्स शोधायची सवयच आहे. तर माझं लक्ष कॅरेक्टर्सवर जाणार नाही असं कसं होणार बरं? माझं पहिलं लक्ष गेलं ते म्हणजे एका बॉडी बिल्डरकडे. हे असे मोठे मोठे हात, मांडी, खांदे, जवळपास त्याच्या वजना इतकं तो वजन उचलत होता. पुढची नजर गेली ती म्हणजे एका बारीक मुलाकडे, जो कुठल्याच नजरेने बॉडी बिल्डर नव्हता. नुसती काडी होती त्याचा हात म्हणजे, पण आरशात अशा नजरेनं बघत होता जसं काही पुढचा मिस्टर इंडिया भाऊ हातचे. तिसरा एक जण होता जो आमचे कृष्णा सर आहेत ना, त्यांच्या वर लोकांना ट्रेनिंग देत होता. मी त्याला आधी तिथला ट्रेनर समजलो, पण मला नंतर लक्षात आलं की तो पण आमच्यासारखाच एक जिमचा मेंबर आहे. त्यामध्ये एक बिचारे काका होते, त्यांची मला जरा दया आली. त्यांच्या शरीरावर प्रत्येक ठिकाणी मांस लटकत होतं, जसं माझ्या पोटावर लटकत होतं. आणि हातात 2 वजनं घेऊन, डंबेल घेऊन उचलून सारखे खाली वाकत होते. त्यांचा व्यायाम कमी आणि कोणीतरी शिक्षा दिली आहे असंच वाटत होतं मला. मला नंतर समजलं की त्यांना सगळे का कुणाच ठाऊक, पण भद्दे काका म्हणायचे. हा माणूस घामाने पूर्ण ओला चिंब झालेला होता. मी त्यांची मेहनत बघून मनात म्हणालो, होताल, लवकरच बारीक होताल. आणि मी अजून वेगवेगळ्या लोकांकडे बघू लागलो. एक जण होता, तो प्रत्येक 2 मिनिटांनी जिममधलं गाणं बदलत होता. किती गाणे बदलतो रे असं जर कोणी म्हणालं तर त्याचं वाक्य ठरलेलं होतं, फील नाही आता भाई. एक दोघे होते, ते का कुणास ठाऊक पण नेहमी रागीट चेहरा करून जिममध्ये वासायचे. मी 1-2दा स्माईल देण्याचा प्रयत्न केला, पण नाहीच. कदाचित चेहऱ्याचा व्यायाम करून दमले असतील असा माझा समज झाला. कारण मी एका व्यक्तीला आरशामध्ये बघून तोंड उघड बंद करताना पाहिलं. जॉ लाईन, जबड्याखालची जी लाईन असते ना, त्याचा व्यायाम होता म्हणे. 1 महिना माझा तर व्यायाम शिकण्यातच गेला. आता एक गोष्ट मी झोपच येत नाही राव रात्री असे मत असलेल्या प्रत्येकाला ठामपणे सांगू शकतो, ती म्हणजे रोज एखादा तास जिममध्ये वेळ घालवाच. कुठले कुठले मसल्स दुखतात हे समजण्यामध्येच झोप लागते माणसाला. जिममध्ये व्यायामाचा अनुभव ज्यांनी घेतला आहे ना, ते सगळे मान्य करतील. थोडक्यात काय तर, झोपच येत नाही राव रात्री कडून झोप कधी लागली समजलंच नाही रे चा प्रवास हा जिममध्ये सुरू होतो. जसा जसा मला 3-4 महिन्याचा अनुभव आला,
मी एका जाळ्यात अडकलो. ते कसं सांगतो. आता मला माझे व्यायाम तर समजतच होते, पण त्याचबरोबर मी बाकी सगळ्यांना काय काय शिकवणं चालू आहे ते पण बघत बसायचो. मी एकदा आमच्या कृष्णा सरांना माझ्याच एका मित्राला वेगळा व्यायाम सांगितलेलं पाहिलं आणि मला वेगळा. जर आम्ही एकाच मसलसाठी व्यायाम करतो आहे, तर मग मला का वेगळा? आणि त्या व्यक्तीची बॉडी माझ्यापेक्षा चांगली दिसत होती. असं एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं आणि माझ्या डोक्यात हे मला इतकं चांगलं शिकवत नाही आहे, जितकं बाकीच्यांना शिकवत आहेत असा किडा घुसला. कृष्णा सर पण आमचे चांगले मित्र झाले होते. एकदा जिमच्या बाहेर उभा असताना वैतागून मी शेवटी बोलून गेलो. इतक्या दिवसाचं मनात राहिलेलं निघालं सगळं बाहेर. मी, कृष्णा सर हे बरोबर नाही आहे, पण मी 1 महिना झाला बघतो आहे, मी पण तितकीच फी देतो. मग मला ते व्यायाम नाही शिकवलं जात जे तुम्ही प्रतीकला शिकवतात. मी मी सांगणार आहे सरांना. कृष्णा सर आमचे साधे होते. ते एका वाक्यात म्हणाले, "हा जा सांग, मला माहिती मी काय शिकवतो कोणाला ते." त्यांच्या वाक्यात त्यांच्या उत्तर देण्यात जो कॉन्फिडन्स होता, जो आत्मविश्वास होता ना, तो काहीतरी वेगळाच होता. मी माझा आवाज बदलून पुन्हा प्रश्न केला, "अरे मग कारण तरी सांगा ना, का मला ते व्यायाम सांगत नाहीत? त्या प्रत्येकची बॉडी बघा कशी आहे. 4 महिने झाले मला नुसत्या पायऱ्या चढ उतार करायला सांगताय तुम्ही." माझ्यासोबत जो जिमला रड्या येत होता ना, त्याच्याकडे बघत सर म्हणाले, "ए रड्या, हा शाळेत पण असंच होता का रे?" स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून आणि दोघे जोर जोरात हसायला लागले. म्हणजे मी पुन्हा एकदा थोडा चिडून म्हणालो. कृष्णा सर म्हणाले, "तुला उदाहरण देऊन समजून सांगतो. तुला माहिती ना आपल्याकडे लाईट जातात, पॉवर ऑफ. तसं लाईट जर अमेरिकेत गेले ना, तिथला माणूस काय करतो माहिती का? कंपनीमध्ये फोन लावतो आणि विचारतो कधीपर्यंत येतील लाईट वगैरे वगैरे. ओके, हीच लाईट जर जापानमध्ये गेली तर तिथला माणूस काय करतो माहिती आहे का? तो कंपनीमध्ये कॉल वगैरे करत बसण्याच्या भानगडीत न जाता स्वतः प्रॉब्लेम सोडवतो. आणि भारतात, आपल्या इंडियामध्ये लाईट गेली तर काय करतो आपण? तितक्याच जिमचे लाईट गेले आणि मधला एक जण बाहेर येऊन सरांना म्हणाला, "ओ सर, लाईट गेले ना, या बाजूच्याची जात नाही हो कधी." सर आणि रड्या जोर जोरात हसू लागले. सर मला म्हणाले, "पाहिलं का, दुसऱ्यांचे लाईट गेले का हे बघण्यात जास्त मन रमतं आपल्या भारतीयांचं." माझा पडलेला चेहरा बघत ते म्हणाले, "उदाहरण होतं रे तुला समजून सांगण्यासाठी, इतकं मनावर घेऊ नको. पण हे समजलं पाहिजे की का बरं मी प्रत्येकाला वेगवेगळे व्यायाम सांगतो. इथे गोल जे टार्गेट आहे ते सगळ्यांचे सारखे नाही आहेत रे. आता हा बघ, ह्याला पुढच्या मिस्टर इंडियामध्ये भाग घ्यायचा आहे. त्यांनी आमच्या जिममधल्या बॉडी बिल्डरकडे हात दाखवला. ह्याचे व्यायाम तुला सांगितले ना मी, येणार नाहीस तू परत इकडं. किंवा हे काका बघ, वजन कमी करण्यासाठी आलेले आहेत. ह्यांचे व्यायाम तुला नाही चालणार. किंवा हा वजन वाढवण्यासाठी आलेला आहे." सरांनी रड्याच्या पाठीवर हात मारत सांगितलं, "ह्याचे व्यायाम तुला कसे देऊ? कंप्लेन तर कोणी करेल रे, पण तुझा गोल काय आहे जिमला येण्याचा हा विचार केला आहे का तू? नुसती बॉडी बनवायची इतकं बोलून नसती होत रे बॉडी." कृष्णा सर चुपचाप व्यायाम सांगणारे इतकं पण बोलतात हे ऐकून मी आधीच हादरलो होतो. त्यात त्यांनी जे उदाहरण दिलं ना ते मला चांगलंच लागलं. आयुष्यात पण मी हेच करत होतो. माझी लेवल 1 ही कोणाच्या लेवल 10 सोबत कंपेअर करून, त्याची तुलना करून मला मिळणार काहीच नाही आहे आणि हा विचार करण्यात मी माझाच वेळ वाया घालवतो आहे, हे मला जाणवलं. शाळेत माझ्यासोबत तरी असं होत होतं की त्याला किती मार्क्स मिळाले, मग मला का कमी पडले, मी कसं त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवू शकतो. आता हे शाळेपुरतं ठीक आहे, पण आयुष्यात एखाद्या व्यक्तीकडे बघून त्याने 3 वर्षात इतके पैसे कमवले, मग मी पण कमवणार. त्याने ही गाडी घेतली का, मग मी पण घेणार. हा विचार चुकतो आहे. त्याने पैसे कमवले किंवा गाडी घेतली किंवा विदेशात राहण्यासाठी गेला, ह्याचा अर्थ होतो की व्यक्ती ते काम करू शकतो. बस. त्याने 3 वर्षात कमवले म्हणून मी 2 वर्षात कमवतो. त्याने 10 लाखाची गाडी घेतली म्हणून मी 20 लाखाची गाडी घेतो. ही तुलना कशाला? तुम्ही 3 नाही 1 वर्षात कमवा, 10 नाही 1 करोडची गाडी घ्या. पण हे दुसऱ्याकडे बघून त्याच्यापेक्षा आधी करतो, त्याला दाखवूनच देतो, असं का वाटावं? आपण शिक्षण हे तुलना करण्यासाठी नाही, तर काल मी जो होतो त्यापेक्षा आज चांगल्या व्यक्ती होण्याचा प्रयत्न करून त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी घेतो. तुलना करणारा ना कधी स्पर्धेत असतो ना कधी जिंकतो. ही गोष्ट मला शाळेने नाही तर व्यायाम शाळेने शिकवली होती. मी त्याच क्षणाला ठरवलं की बस, आता जिम हे स्वतःसाठी करणार, मी ठरवलेल्या माझ्या फिटनेस गोलसाठी करणार आणि कोणाही सोबत कम्पेअर करणं बंद. हा विचार करत करत मी जिमच्या दारामध्ये एखाद्या नवीन व्यक्तीसारखा आलो आणि जोरात ओरडलो, "आजपासून बंद!" मध्ये व्यायाम करणारा एक व्यक्ती
व्यायाम सोडून मला म्हणाला, का बंद? मी 1 वर्षाची फी भरली आहे." मी त्याच्याकडे बघत हसलो आणि माझा व्यायाम करण्यासाठी निघालो. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमची लेवल 1, 2, 3, 4 किंवा 5 जी कुठली आहे, ती कोणाच्या तरी 10, 11, 12, 13 सोबत कंपेअर करत आहात का? करत आहात तर लक्षात घ्या, स्पर्धा ही फक्त कालच्या माझ्यासोबत असते. माझा पूर्ण पॉडकास्ट ऐकल्याबद्दल आपले खूप खूप आभार. माझा व्यापार चॅनलला Spotifyवर नक्की फॉलो करा. बॉडी बिल्डिंगचा सुटला आहे सगळीकडे वारा आणि अजिंक्यचा तुम्हाला सायोनारा. आणि हो, तुम्हाला पण जर ब्लॉगिंग, पॉडकास्टिंग किंवा डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात शिकण्याची आणि काम करण्याची आवड असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही माझ्या टीमसोबत मीटिंग लाईनअप करू शकतात. आमची वेबसाईट www.माझाव्यापार.com नक्की व्हिजिट करा आणि आठवणीने या पॉडकास्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमचा टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा, म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.